Karnataka to introduce sex education, cyber hygiene, and moral classes for school students. The Karnataka government will launch sex education classes for grade 8 to 12, focusing on physical and emotional changes. The Karnataka government is set to introduce sex education classes for the student in a grade 8 to 12, according to School Education and Literacy Minister Madhu Bangarappa. Addressing to Legislative Council, the minister stated that the initiative aimed to equip teenagers with essential knowledge about physical, emotional, hormonal change during adolescence. तुम्हाला माहीत असेल, नवीन एज्युकेशन पॉलिसी भारत सरकारने चालू केली आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार कर्नाटक जे सरकार आहे त्यांच्या शिक्षण मंत्रालयाने लैंगिक शिक्षण, सायबर हायजीन, सायबर आणि मोरल क्लासेस, नैतिक शिक्षण हे त्यांच्या स्कूलमध्ये चालू केलेलं आहे. इयत्ता 8वीपासून 12वीपर्यंतच्या स्टुडंटसाठी हा इनिशिएटिव्ह आहे. हा इनिशिएटिव्ह एकदम चांगला आहे, कारण किशोरवयीन अवस्थामध्ये मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस होतात आणि हार्मोनल चेंजेसमध्ये त्यांना जी हार्मोनल चेंजेसची जी माहिती आहे ती होणं अतिशय आवश्यक असतं. मोबाईल कसे वापरावेत, काय काय करावं, कारण आता तुम्ही बघत असाल सायबर अटॅक पण खूप होत आहे आणि काही काही मुलं मोबाईलच्या आहारी जात आहे. त्यामुळं हा जो उपक्रम आहे तो अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. त्याच्यामध्ये काय काय हे केलेलं जाणार आहे बघा. द प्रोग्राम विल बी कंडक्टेड ट्वाइस अ वीक बाय मेडिकल प्रोफेशन अँड विल इनकॉर्पोरेट पिरियडिक हेल्थ चेकअप अँड काउन्सिलिंग सेशन ट्वाइस इन इयर. एका वर्षामध्ये 2दा काउन्सिलिंग केलं जाईल. प्रत्येक वीकला तुमचं हेल्थ चेकअप होईल. प्रायमरी हेल्थ सेंटर स्टाफ विल बी एंगेज्ड टू एज्युकेट स्टुडंट अबाउट द हायजीन, कम्युनिकेबल डिसीज अँड डेंजर ऑफ द ड्रग्स ॲब्यूज. आणि त्यांना एक ड्रगपासून एक वेगळं ठेवलं जाईल. त्यांना सांगितलं जाईल त्याचे तोटे काय होतात, मुलं आहारी कशी पडतात आणि जो कम्युनिकेशन जो गॅप म्हणतो आपण, जो आजच्या पिढीमध्ये आहे तो कम्युनिकेशन गॅप जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. In addition to sex education, the government is planning to roll out cyber hygiene classes to tackle concerns related to digital addiction, premature sexual activity, teenager pregnancy. However, the timeline for these classes remain uncertain. Further, moral education is set to become mandatory subject to students from the grade 1 to 10 and will session likely to be conducted twice a week starting from the next academic year. The curriculum will emphasize core values such as the integrity, truthfulness and patience. पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रम चालू केला जात आहे. त्याच्यामध्ये